तिने घटस्फोटासाठी केस कशी दाखल करायची याबद्दल आज मी कायदेशीर माहिती आपल्याला सांगणार आहे। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका। नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोरटे बोलते आहे आणि आपण माझ्या या चॅनलवर व्यवस्थित मेसेज करत आहात। आपल्याला व्हिडिओ आवडत आहे त्यासाठी सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। तर आजचा आपला विषय आहे की पतीने घटस्फोटाची केस कशी दाखल करायची। जर पत्नीकडून त्यांना नोटीस आली तर त्यांनी त्यासाठी कशी केस नंतर दाखल करायची समन्स दिल्यावर। अनेक घरांमध्ये लहान मोठी भांडणंही होत असतात, पण काही वेळा ही भांडणं मोठ्या वादात निर्माण होतात आणि मग ही भांडणं घटस्फोटापर्यंत येऊन थांबतात। अनेक पती भावनेच्या भरात लगेच घटस्फोटाचा दावा हा दाखल करत असतात, परंतु केवळ वाद झाला किंवा मतभेद झाले म्हणून लगेच घटस्फोट मिळत नाही। भारतीय कायद्यानुसार न्यायालयात कायदेशीर कारणेही सिद्ध करावी लागतात। कायदा काय सांगतो ते आपण आज समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या मार्फत। तर हिंदू पती पत्नींसाठी घटस्फोटाचे प्रमुख कारण हिंदी विवाह अधिनियम 1955 मधील कलम 13 मध्ये नमूद आहेत। जर दोघेही परस्पर संमतीने घटस्फोट घेऊ इच्छित असतील तर कलम 13B हा लागू होत असतो। मी सर्वात आधी हा व्हिडिओ पूर्ण माहिती आधी सांगण्याच्या आधी एकच सांगेल की जर घरामध्ये थोडीफार भांडणं होत असतील, छोटी मोठी भांडणं होत असतील तर ती सामंजस्याने किंवा दोघांनी बसून किंवा कोणाला मध्यस्थी घेऊन सेटलमेंट करून व्यवस्थित आपली भांडणं ही मिटवा आणि जमेल तेवढं ही मॅटर तुम्ही म्हणजे घटस्फोट घेण्याचा मार्ग हा टाळा। पण जर त्याच्या पलीकडे जर तुमची भांडणं असतील, संमतीने दोघांमध्ये काही होत नसेल, भांडणं तुमची मिटत नसतील तर मात्र तुम्ही घटस्फोट हा घेऊ शकता। पतीने घटस्फोटाचा विचार हा कधी केला पाहिजे तर पत्नीकडून क्रूरतेची वागणूक मिळत असेल तर। क्रुएल्टी म्हणजेच तर हिंदू विवाह अधिनियम कलम 13(1) IA जर पत्नी सतत मानसिक किंवा शारीरिक छळ करत असेल, खोटे आरोप करत असेल, वारंवार अपमान करत असेल, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असेल, पतीचे आयुष्य असह्य करत असेल तर हा घटस्फोटाचा आधार असू शकतो। म्हणजेच काय तर पती घटस्फोटाचा विचार हा करू शकतो। पत्नीने विनाकारण साथ सोडली असेल तर दुसरं कारण आहे कलम 13(1) IB जर पत्नी कोणतेही योग्य कारण नसताना पतीला सोडून गेली असेल आणि सलग 2 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ सहजीवन केले असेल तर त्याला पती परित्याग असं हे मानलं जाऊ शकतं। व्यभिचार म्हणजेच काय ॲडल्टरी पूर्वी हा स्वतंत्र आधार होता। सध्याच्या कायदेशीर स्थितीनुसार व्यभिचार हा गुन्हा नसला तरी विवाहातील विश्वासघाताशी संबंधित वर्तन हे परिस्थितीनुसार घटस्फोटाच्या दाव्यात महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो। न्यायालय पुराव्याच्या आधारे निर्णय घेत असते। चौथा आहे मानसिक आजार कलम 13(1) 333 म्हणजेच 3 पत्नी गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त असल्यामुळे वैवाहिक जीवन अशक्य होत असेल तर योग्य वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे घटस्फोटाचा दावा हा करता येऊ शकतो। पाचवा आहे धर्मांतर कलम 3(1) पत्नीने हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारला असल्यास तोही काही परिस्थितींमध्ये घटस्फोटाचा आधार हा असू शकतो। आणि 6वं आहे इतर कायदेशीर कारणं तर विशिष्ट परिस्थितींमध्ये कायद्यातील इतर तरतुदीनुसारही घटस्फोटाची मागणी तुम्हाला करता येते। प्रत्येक प्रकरणातील तथ्य ही वेगळी असल्याने त्यांचे स्वतंत्र मूल्यमापन हे केले जात असते। घटस्फोटाची केस दाखल करण्यापूर्वी काय जपावे म्हणजे काय केलं पाहिजे तर सर्वात पहिले पतीने कोणती काळजी घ्यावी तर व्हॉट्सअपचे चॅट तसेच ईमेल आणि SMS हे नीट सेव्ह करून ठेवावेत। ऑडिओ असतील, व्हिडिओ असतील, पुरावे ते नीट जपून ठेवावेत। कायद्याने ग्राह्य ठरतील अशा मर्यादेत म्हणजे कायद्याने ग्राह्य ठरतील अशाच मर्यादेत वैद्यकीय कागदपत्रे नीट ठेवावी। पोलीस तक्रारीचे जे अर्ज असतात ते जपून ठेवावे म्हणजेच नीट ठेवावेत। साक्षीदारांची माहिती, बँक व्यवहाराची खर्चाची कागदपत्रे नीट ठेवावीत आणि स्वतंत्र राहण्याचे पुरावे जे काय असतील ते। न्यायालयात केवळ आरोप पुरेसे नसतात तर पुरावे अत्यंत महत्त्वाचे असतात। भावनेत कोणताही निर्णय घेऊ नका। 1 आणि 2 भांडणे झाली म्हणून लगेच घटस्फोटाचा दावा दाखल करू नका। शक्य असल्यास समेटाचा म्हणजेच भांडण मिटवण्याचा
प्रयत्न करा. परंतु सततचा छळ, अपमान, खोटे गुन्हे असे झाल्यास किंवा परिस्थिती आणि कायद्यातील वैध कारणे अस्तित्वात असतील तर कायदेशीर मार्ग स्वीकारणे केव्हाही योग्य ठरू शकतं. महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी: हिंदू विवाह अधिनियम 1955 कलम 13 घटस्फोटाची कारणे. नंतर हिंदू विवाह अधिनियम 1955 कलम 13B परस्पर संमतीने घटस्फोट आणि हिंदू विवाह अधिनियम 1955 कलम 9 वैवाहिक सहजीवनाच्या पुनर्स्थापनेसाठी अर्ज. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लक्षात ठेवा, प्रत्येक वैवाहिक वादात थेट घटस्फोट हाच एकमेव उपाय नसतो. अनेक वेळा समिट, मध्यस्थी आणि इतर कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याला ही कायदेशीर माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा आणि काही वाटल्यास तुम्ही मला कॉल करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 920 915 56 69. धन्यवाद.